चालू केलं का? हा मी देईल पाणी. तू आहे ना पाणी बरोबर आला का? भाई फ्लाइट मोड आला. सचिन सचिन इकडनं फोटो इकडनं फोटो घ्या. बाळू आला का मग त्याला तिकडून पाठवली. हा एक मिनिट सूरज सुरू करू. मी काय करतो पहिल्या 5 मिनिटात तुम्हाला मी ज्या मागण्यांच्या बाबतीत स्पेसिफिक क्लिअरेशन देतो सगळ्यांना, बरोबर. आणि नंतर मग आपण सतीश ते एकला फोल्डर एक मला घेतलाय फोल्डर, इथला पान कार्ड ओपन करून ठेव. नाही आहे ओपन करून आहे. ओके आवाज बंद ठेवायचा. बोलू नका. मोबाईल सगळ्यांचे मोबाईल टाईप मोड आहे. मोबाईल सायलेंट मोड नका प्लीज. टाईप मोड आहे. फोन जरा सायलेंट करा सगळे. 1 2 3 4 ओके. सगळ्या पत्रकार मित्रांना माझा नमस्कार. आणि या पत्रकार परिषदेच्या व्हिज्युअल किंवा त्याचं प्रक्षेपण फेसबुक लाईव्ह, युट्यूब लाईव्ह, इन्स्टा लाईव्ह आणि बाकी माध्यमातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या नागरिकांना, माझ्या भिवंडी वाडा मनोर महामार्गातल्या माझ्या सगळ्या बांधवांना माझा नमस्कार. आजची पत्रकार परिषद कोणत्याही प्रकारचं सेलिब्रेशन, आनंद, उत्सव किंवा कोणावर टीका करण्यासाठी अजिबात नाहीये. 30 सप्टेंबर रोजी जे आंदोलन, आमरण उपोषण मी सुरू केलेलं भिवंडी जन आंदोलन समितीच्या माध्यमातून, माझे सगळे सहकारी आणि मी सर्वसामान्य कुटुंबातली शेतकरी शेतमजुराचीच पोरं ही सगळी आहेत. आणि त्यांनी सुरू केलेलं जे आंदोलन होतं त्याची सुरुवात आम्ही केलेली. एक 7-8-10 लोकांनी सुरुवात केली. आणि ती सुरुवात कशी झाली याची पूर्ण पार्श्वभूमी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एक फेसबुक लाईव्ह मी केलं, खुपरीला अपघात झाला, त्या अपघाताने अत्यंत वेदना झाल्या आणि त्यानंतर आपण हे सगळे निर्णय घेत आलो. आणि त्यानंतर हे आंदोलन 30 तारखेच्या जेव्हा सुरुवात झाली त्यानंतर ते आंदोलन माझं राहिलं नाही, माझ्या सहकाऱ्यांचंही राहिलं नाही. तर ते आंदोलन वाडा, भिवंडी, मनोर या महामार्गावर प्रवास करणाऱ्या, त्या खड्ड्यांच्या वेदना भोगणाऱ्या आणि या रस्त्यामध्ये ज्यांच्या अपघातात कोणीतरी आपतेष्ट गेलंय, कोणाचा तरी बळी गेलाय, त्यांच्या वेदना असणारे त्यांच्या जवळच्या लोकांचं हे आंदोलन झालं. आणि तुम्हा सगळ्यांना मला सांगायला अभिमान वाटेल की एका किरकोळ आणि सामान्य माणसाने सुरू केलेलं आंदोलन, या 4 दिवसाच्या आंदोलनात तब्बल 10,500 लोकांनी या आंदोलनाला प्रत्यक्ष येऊन पाठिंबा दर्शवला. त्यामध्ये राजकीय पुढारी किरकोळ असतील, बोटावर मोजण्या इतके असतील, पण ज्यांचा राजकारणाशी काडी मात्र संबंध नाही, मग ते रिक्षावाले असतील, ओमनीवाले असतील, भाजीवाले असतील, टपरीवाले असतील, भंगारवाले असतील, अगदी सर्वसामान्य माणूस या रस्त्याने प्रवास करणारा की जो ट्रकचा ड्रायव्हर आहे, टेम्पोचा ड्रायव्हर आहे, मराठी आहे, अमराठी आहे, हिंदू आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, शीख आहे, ईसाई आहे, माझा आदिवासी बांधव आहे, माझा बौद्ध बांधव आहे, माझा कुणबी बांधव आहे, माझा आगरी बांधव आहे, माझा कोळी बांधव आहे, सगळ्यांनी या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. आणि हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको, हे सगळ्यांनी तुम्ही लाईव्ह बघितलं, कारण आपलं पूर्ण आंदोलन हे लाईव्ह होतं. यामध्ये वकील बांधव आले, शिक्षक आले, डॉक्टर्स आले, विद्यार्थी आले, शालेय विद्यार्थी आले. पोलिसांना फक्त अडचण आहे आपल्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग नोंदवायची, तर त्यांच्यावर जबाबदारी आणि शासकीय सेवेतल्या लोकांना अडचण आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याला अप्रत्यक्षरित्या एक पाठिंबा दिला की बाबा आम्ही प्रत्यक्ष लढू शकत नाही, पण तुम्ही ज्या प्रश्नावर काम करता त्या माझ्या वेदना आहेत, त्या आमच्या वेदना आहेत. मी तुम्हाला पत्रकार मित्रांना सांगू इच्छितो की मला वाटते आपल्या ठाणे जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रातलं मला माहित नाही, पण आपल्या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये, ठाणे पालघर
डबल डबल आवाज येतो. आपल्या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये कदाचित हे पहिले आंदोलन असेल, तुम्ही नसेल तर मला माझी चूक दुरुस्त करा पत्रकार मित्रांनी, की ज्या आंदोलनामध्ये आंदोलन सुरू झाल्यापासून फेसबुकवर लाईव्ह आणि सीसीटीव्ही कॅमेरे व्हॉइस रेकॉर्डर सह सुरू ठेवलेलं होतं आणि व्हॉइस रेकॉर्ड सीसीटीव्ही फुटेज लावून अत्यंत पारदर्शकपणे केलेलं हे आंदोलन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही सगळ्यांनी बघितलं. या आंदोलनामध्ये आम्हाला यश मिळालं, आम्ही जिंकलो. आपल्या ज्या 5-6 मागण्या होत्या त्यातल्या आपल्या जवळपास सर्व मागण्या मान्य झाल्या, तत्वत मान्य झाल्या आणि काही मागण्यांबाबत आराखडा ठरला. प्रमोद पवार जिंकला नाही. एका क्षणासाठी असं गृहीत धरा की प्रमोद पवार नावाचा व्यक्ती हारला, कारण मी बोंबलून थकलो आणि अजूनही जर लोकांना प्रश्न असतील तर प्रमोद पवार हारला. पण जिंकलं कोण? तर या आंदोलनात सहभागी झालेला प्रत्येक जण आणि या आंदोलनाला अप्रत्यक्षरित्या पाठिंबा देणारा, सकारात्मक पाठिंबा देणारा, भिवंडी वाडा मेळो रस्त्यावर प्रवास करणारा प्रत्येक जण जिंकला. माझ्या समोर असेल तुम्ही सगळे पत्रकार मित्र जिंकले, कारण तुम्हीही तुमच्या चॅनलवर, तुमच्या पेपरच्या डेस्कवर, हेड ऑफिसला डायरेक्ट इनडायरेक्ट प्रेशर असतात. मलाही कल्पना आहे, मी पत्रकारिता केले, तर सगळा प्रेशर झुगारून तुम्ही माझ्या बातम्या केल्या. ज्याला मोठ्या चॅनलला जमलं नाही त्याने त्याच्या युट्यूब चॅनलला तरी बातमी केली. त्यामुळे तुम्ही सगळे जिंकले आणि ह्या विजयाचं श्रेय तुम्हा सगळ्यांना अर्पण करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. जे काही आंदोलनात जर यश मिळालं असेल तर ते सगळं यश मी जनतेच्या पदरात टाकण्यासाठी तुमच्या समोर आलेलो आहे. आणि जो काही त्यातला पराभव असेल तो पराभव प्रमोद पवारचा आहे आणि तो पराभव स्वीकारायला मी इथं बसलेलो आहे. मित्रांनो, आपण महत्वाची मागणी केलेली, जी पहिली मागणी होती आपली, की भिवंडी माडा महामार्गाची तातडीने आणि दर्जेदार दुरुस्ती करावी. पहिल्याच दिवशी, उपोषणाच्या समारोपाच्या पहिल्याच दिवशी भिवंडी वाडा रस्त्यावर जी मागणी आपण केली आणि ती ऑन कॅमेरा आहे की 4 टीम कराव्या दुरुस्तीच्या. भिवंडी ते अंबाडी 4 टीम करायच्या आणि अंबाडीपासून वाड्यापर्यंत, मनोरपर्यंत 4 टीम करायच्या, कारण मनोरमध्ये एवढं काम नाहीये आणि इकडे बराचसा पॅच हा कॉन्क्रीटचा झालेला आहे. तर त्या पद्धतीचं नियोजन करून आजही आम्ही एक उपोषण आश्वासन समिती नावाचा ग्रुप केला आणि त्या ग्रुपमध्ये आम्ही सगळे अधिकारी आणि ठेकेदारांना त्यामध्ये समाविष्ट करून त्यांच्या अपडेट्स आम्ही दिवसभर घेत राहतो. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी भिवंडी जन आंदोलन समितीची माझी सगळी टीम आम्ही 3-4 गाड्या घेऊन या रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी पाहणी केली की खड्डे कुठं भरलेत, कसे भरलेत. आणि खड्डे भरण्याचं मेथड तुम्हाला सांगतो की काही ठेकेदारांनी रस्त्यावरची डांबर काढून विकली, याची साक्षीदार तुम्ही पण आहेत. जे लोकांना सांगतात चोर, त्यांनी त्या रस्त्यावरची डांबर, त्याची किंमत तुम्हाला सांगतो मी, 600 रुपये डंपरने विकली. तुम्ही जाऊन वाड्याच्या रस्त्याच्या हायवे चेक करा, प्रत्येक रस्त्याच्या साईडला प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये भरण्या झाल्या, डांबरीच्या झाल्यात की नाही मला सांगा. त्या भरण्या कोणी केल्या? तर ज्यांनी रस्त्याचं आधीचं पॅचवरचं काम घेतलं आणि काही ठिकाणी ही इगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी यांनी रस्त्यावरची डांबर अक्षरशः विकली. आणि जेव्हा मी आवाज उठवला आणि मी विरोध केला तेव्हा ती डांबर विकणं बंद झालं. आणि मग त्याला एक मिलिंग मशीन येते की डांबरचा पॅच मिल करायचा, त्याची पावडर करायची आणि तो खड्ड्यांमध्ये टाकला आणि त्याच्यावर जर रोलिंग केलं, कॉम्पॅक्टिंग केलं तर खड्डा लगेच उधळत नाही. नुसता जीएसबी टाकला, नुसती खडी टाकली तर खड्डा लगेच उधळतो. आता तुम्हाला मी गुगल फोटो शेअर केलेले आहेत की त्यामध्ये डांबराचं जे मिलिंग मटेरियल आहे, स्क्रॅपिंग मटेरियल आहे, ते टाकून कॉम्पॅक्टिंग सुरू आहे आणि त्यामुळे तुर्तास तरी माझ्या जनतेला, माझ्या बांधवांना रिलीफ मिळाली.